प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। डॉक्टर संपदा मुंडे शवहत्या प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजत आहे। या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले आहे। पोलिसांनी त्यांची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। संपदा मुंडेंना न्याय मिळेल ही अपेक्षा प्रत्येक नागरिक बाळगून आहे। संपदा मुंडेंच्या संदर्भात जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असं होतं। मानवतेला कलंकित करणारा तो प्रकार होता। या असं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र दुर्दैवानं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर आता ती त्यांनी केलेली शवहत्या होती की त्यांची हत्या होती, पोलीस शोधून काढणार। ती हत्या होती की त्यांनी केलेली शवहत्या होती याचा तपास पोलीस लावतील। परंतु संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी मीडिया ट्रायल करण्यात येत आहे ती अतिशय चीड आणणारी बाब आहे। माणसाच्या मेल्याच्या नंतर सुद्धा त्या व्यक्तीची विटंबना। अरे निदान मेल्यानंतर तरी छळू नका त्या व्यक्तीला, तेवढी तरी संवेदना बाळगा। संपदा मुंडेंबद्दल तिच्या मृत्यूने तिच्या घरच्यांवर काय आभाळ कोसळलंय याची कल्पना करा। आज एक उमदा जीव गेलेला आहे। वैद्यकीय क्षेत्रातला एक उमदा डॉक्टर आपल्यातून गेलेला आहे। जीवानिशी ती मुकलेली आहे। आई वडिलांचा आधार गेलेला आहे। अशा संपदा मुंडेंबद्दल किंवा इतर कोणत्याही मृत पावलेल्या व्यक्तीबद्दल किमान संवेदना बाळगणं आपलं काम आहे। त्यांची मीडिया ट्रायल करू नका। संपदा मुंडे हिचे जे कोणी मारेकरी असतील, म्हणजे तिच्या मृत्यूला जे कोणी कारणीभूत असतील, त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी। परंतु या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की जे आरोपी आहेत, जनतेचं म्हणणं असं आहे किंवा आपण मीडियाच्या माध्यमातून ज्या काही बातम्या ऐकतो त्याच्यावरून असं वाटतंय की आरोपींना पाठीशी कोण घालतंय। याला कोणी पाठीशी तर घालत नाही ना। जर कोणी पाठीशी घालत असेल तर ते दुर्दैवी आहे। संपदा मुंडे कोणत्या जातीची होती, धर्माची होती, कोणत्या भाषेची होती, तो मुद्दा गौण आहे। ती या देशाची नागरिक आहे। तिचा जीव गेलेला आहे। पुन्हा आपण तिला जिवंत करू शकणार नाही। या हजारदा आपण मान्य जरी केलं तरी तिच्या मृत्यूला जे कोणी कारणीभूत आहेत, जे कोणी आरोपी आहे, त्यांना मात्र जबर शिक्षा भारतीय कायद्यानुसार ठोठावण्यात यावी, जेणेकरून पुन्हा असे नराधम जन्माला येणार नाही, त्यांची अशी हिंमत होणार नाही। संपदा मुंडे यांच्याबद्दल समाजामध्ये जी तीव्र संताप निर्माण झालेला आहे त्यांच्या संपदाच्या मृत्यूबद्दल, तो संताप एक प्रातिनिधिक संताप आहे। जनता चिडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहेत की नाही अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताबडतोब डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी SIT नेमावी अशी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। सरकारने त्वरित SIT नेमावी। डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूमागचं कारण जगासमोर आलं पाहिजे
आणि या मृत्यूला जे कोणी कारणीभूत आहे त्यांना भारतीय कायद्यानुसार योग्य तो धडा शिकविण्यात आला पाहिजे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.